नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लवकुश आडे सर मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे क्लास 10 मॅथ पार्ट 2 मधील ज्योमेट्री मधील इम्पॉर्टंट थेरम पाहणार आहे। तर ते थेरम पाहणार आहे आपण 2026 बोर्ड एग्जाम 2026 साठी एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मध्ये इम्पॉर्टंट थेरम पाहणार आहे। त्या थेरम साठी यामध्ये जे इम्पॉर्टंट थेरम आहे आपल्याजवळ फक्त 5 इम्पॉर्टंट थेरम आहे, 5। आता यापेक्षा जास्त पण असू शकते, पण आपण मोस्ट इम्पॉर्टंट थेरम सांगणार आहे। तर त्या थेरम पैकी एक थेरम फिक्स बोर्ड पेपर 2026 मध्ये येणार म्हणजे येणारच। तर जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि अगदी पूर्ण खात्रीशीर एक क्वेश्चन्स एक थेरम परफेक्ट करून जावा। आता यामध्ये पाहणार आहे आपण पहिला थेरम आहे आपल्या जवळ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम। काय आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम? याला म्हणतो आपण मराठीमध्ये प्रमाणाचा मूलभूत प्रमेय। आता यामध्ये म्हटल्यानंतर यांनी काय सांगितलेलं आहे, यामध्ये थेरमची स्टेटमेंट आपल्याला बोर्ड परीक्षेच्या क्वेश्चन्स मध्ये दिलेली असते। तर त्यानंतर यामध्ये जी स्टेटमेंट आहे ही स्टेटमेंट आहे, जी थेरम आहे ते काय सांगितलेलं आहे, इफ अ लाईन parallel to the side of a triangle intersect the remaining sides into distinct point then the line divide the side in the same proportion। काय सांगितलेलं आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, सपोज करा की हे त्रिकोण आहे आपल्याजवळ, बरोबर आहे। एक त्रिकोण घेतला आपण ABC, हा त्रिकोण घेतला। आता या त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा काढली आपण, काय आहे रेषा L दिलं, जी पॉइंट काय आहे AB आणि BC ला कोणत्या P आणि Q या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते असं सांगितलं। तर यांनी काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये प्रूफ करा की जी ही लाईन आहे या त्रिकोणाला काय करते, समान प्रमाणात विभागते। म्हणजेच AP काय आहे, AP अपॉन PB इज इक्वल टू काय असणार आहे, AQ अपॉन QC। हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे। तर तेच आपण या पूर्ण याच्यामध्ये पाहणार आहे। तर त्यासाठी काय केलं आपण, ही स्टेटमेंट आपल्याला दिलेली असते सुरुवातीला, ही स्टेटमेंट आपल्याला दिलेली असते। ही स्टेटमेंट दिल्यानंतर यामध्ये काय असते, गिवन। सर्वात इम्पॉर्टंट काय असते सुरुवातीला, गिवन। तर गिवन मध्ये काय काय लिहिणार आहे आपण, सुरुवातीला आपण एक ट्रायंगल घेतला, बरोबर, हा ट्रायंगल घेतला। या ट्रायंगल मध्ये काय सांगायचं आहे आपल्याला, या ट्रायंगल मध्ये हा ट्रायंगल काय आहे, A B आणि C हा ट्रायंगल घेतलेला आहे। काय, इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC यामध्ये काय घेतलेलं आहे, जी एक लाईन असणार आहे आपली, कोणती एक लाईन घेऊ आपण, लाईन घेतलेली आहे एक, याला नाव देऊ आपण या लाईनला L। ही जी लाईन आहे काय आहे, सिन्स लाईन L इज पॅरलल टू द साइड, काय आहे लाईन L पॅरलल टू द साइड, कोणत्या साइडला आहे ही लाईन L जी आहे या साइड BC ला पॅरलल आहे, जी काय करते, सिन्स लाईन L इंटरसेक्ट काय आहे, इंटरसेक्ट करते कशाला, त्रिकोणाला, जे त्रिकोणाला इंटरसेक्ट करते काय आहे, पॉइंट इंटरसेक्ट साइड AB, काय आहे इंटरसेक्ट साइड AB अँड साइड BC नाही, साइड काय येणार AC, साइड AC इन ऍट अ पॉइंट कोणत्या पॉइंट मध्ये, P अँड Q रिस्पेक्टिव्हली हे लिहिलं आपण सर्वात, हे लिहिलं रिस्पेक्टिव्हली। हा रिस्पेक्टिव्हली लिहिलं आपण इथे, बरोबर आहे। काय सांगितलं, इन ट्रायंगल ABC हा ट्रायंगल घेतला ज्याच्यामध्ये काय आहे, लाईन L आहे, ही काय आहे पॅरलल आहे कशाला, BC ला। आता त्यानंतर ही जी लाईन आहे त्रिकोणाला जे आहे, आपला जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलला काय केलेलं आहे, साइड AB आणि साइड AC ला P आणि Q या पॉइंट मध्ये काय केलेलं आहे, इंटरसेक्ट केलेलं आहे, ते आपण लिहिलं गिवन मध्ये। आता ते गिवन मध्ये लिहिल्यानंतर आपलं मेन दुसरं कन्सेप्ट काय असते, यामध्ये मेन कन्सेप्ट असते दुसरं, आपण काय प्रूव्ह करत आहोत, प्रूव्ह काय करणार आहोत आपण, यामध्ये काय करणार आहोत, AP काय आहे, AP अपॉन PB इज इक्वल टू काय करणार आहोत, AQ अपॉन QC। हे काय करणार आहोत आपण, प्रूव्ह करणार आहोत। आता हे प्रूव्ह करण्यासाठी टू प्रूव्ह मध्ये लिहिणार आहे, हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला कन्स्ट्रक्शन्स करावं लागेल, यामध्ये काय करावं लागेल, काही कन्स्ट्रक्शन्स करावं लागेल। तर ते कन्स्ट्रक्शन साठी आपण इथे लिहू कन्स्ट्रक्शन्स मध्ये लिहायचं, काय कन्स्ट्रक्शन्स करणार आहोत आपण, कन्स्ट्रक्शन करणार आहोत, दिलेली जी साइड आहे ही साइड या P या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, AB या P पॉइंट मध्ये, इथून काय करणार आहोत आपण काय करणार आहोत, यामध्ये इथून या P या पॉइंट पासून काय करायचं, इथे याला जॉईन करायचं, जॉईन PC अँड जॉईन BQ, काय करायचं, जॉईन PC आणि जॉईन BQ। काय केलं आपण, जॉईन इथे लिहायचं, जॉईन P
सी अँड काय करणार आहोत बी क्यू हे दोन्ही जॉईन केलं. आता त्यानंतर मेन कन्सेप्ट आपण आलेलो आहोत प्रूफ वरती. आपल्या काय आलेलो आहोत प्रूफ वरती. तर प्रूफ वरती आल्यानंतर प्रूफ मध्ये लिहायचं आपण सिन्स काय आहे प्रूफ. प्रूफ मध्ये आलो तर या प्रूफ मध्ये काय करणार आहोत आपण बघा. आपल्याला हा दिसते क्लिअर. हा यामध्ये काय काय घेतलेलं आहे आपण ट्रायंगल घेतलेला आहे. कोणता ट्रायंगल आहे एबीसी हा ट्रायंगल आहे. जिथे ज्या उरलेला जो पॉइंट आहे काय आहे साइड एबी ला पी या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केलं आणि साइड एसी ला काय केलं क्यू या पॉइंट मध्ये. इथे ट्रायंगल बघा ए पी क्यू एक ट्रायंगल आहे आणि त्यानंतर इथे एक दुसरा ट्रायंगल आणि हे तिसरा ट्रायंगल. तीन ट्रायंगल आहेत. सुरुवातीला काय घ्यायचं ए पी क्यू हे एक ट्रायंगल घ्यायचं. इन ट्रायंगल काय आहे इन ट्रायंगल ए पी क्यू अँड दुसरा ट्रायंगल काय घ्यायचं त्याच्यासोबत पी क्यू बी. काय घ्यायचं ट्रायंगल पी क्यू बी. पी क्यू बी इन ट्रायंगल एपीक्यू अँड पी क्यू बी हे दोन ट्रायंगल घेतले. या ट्रायंगल मध्ये बघा जे पी क्यू आहे ही काय आहे जर या दोन्ही ट्रायंगलची जर आपण हाईट घेतली ही काय आहे या ट्रायंगलची आपण जर हाईट घेतली तर यामध्ये बेस काय येणार आहे एपी आणि या ट्रायंगलची ही जर हाईट घेतली तर यामध्ये बेस काय येणार आहे पी क्यू. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल काय घेतलेला आहे सिन्स द हाईट ऑफ द ट्रायंगल इन ट्रायंगल एपीक्यू अँड पी क्यू बी काय सांगितलं सिन्स पी क्यू इज कॉमन हाईट काय घेतलेलं आहे कॉमन हाईट्स. दोन्ही याच्यामध्ये काय आहे ती कॉमन हाईट्स आहे. जर ती कॉमन हाईट असेल तर त्या दोघांचा जो एरिया असतो काय असतो ट्रायंगलचा जो एरिया असतो एरिया ऑफ ट्रायंगल कोणता ट्रायंगल ए पी क्यू अँड दोघांचा जो एरियाचा जो रेशो असते एरिया ऑफ ट्रायंगल कोणता ट्रायंगल पी क्यू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी या दोघांचा जो एरिया असते एरिया कसा असते जर हाईट जर सारखी असेल तर त्याचा एरिया हा कशामध्ये असतो बेसच्या प्रपोर्शन मध्ये असतो. म्हणजे बेस काय आहे एपी ही बेस आहे आणि दुसरी काय आहे पीबी ही बेस आहे. म्हणजेच एपी अपॉन मध्ये काय येणार पी बी एपी अपॉन मध्ये पीबी. आता जसं आपण हे दोन ट्रायंगल घेतले होते कोणते एपी क्यू हे एक ट्रायंगल घेतला होता ए पी क्यू आणि दुसरा ट्रायंगल कोणता घेतला होता पी क्यू बी हे दोन ट्रायंगल घेतले होते. आता त्याच्यानंतर जर आपण ए पी क्यू आणि दुसरा पहिला ट्रायंगल कोणता घ्यायचा आता ए पी क्यू आणि दुसरा ट्रायंगल कोणता घ्यायचा पी क्यू सी. या ट्रायंगल मध्ये पण बघा पी क्यू काय आहे सेम हाईट्स आहे बरोबर आहे. जर आपण जर लिहिलं काय लिहिलं आपण एपी क्यू आणि दोघांचा एरिया एरिया ऑफ द पहिला ट्रायंगल आपण दुसरा ट्रायंगल दोघांमध्ये जर काय असेल हाईट जर सारखी असेल तर त्यांचा जो एरिया असते तो कशाच्या मध्ये बेसच्या प्रपोर्शन मध्ये असते. म्हणजेच आपल्याला काय लिहावं लागेल यामध्ये कशावरून लिहिलेलं आहे आपण हे लिहिलेलं आहे आपण एरिया प्रोपोर्शनल टू द बेस. काय लिहायचं एरिया प्रोपोर्शनल टू द बेस हे या थ्रू लिहिलेलं आहे. जर कोणत्याही त्रिकोणाचं हाईट जर सारखी असेल तर त्याचा एरिया कशाच्या प्रोपोर्शनल मध्ये असते त्याच्या बेसच्या प्रोपोर्शन मध्ये. तर हे लिहिलं. आता त्यानंतर सेम इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल घ्यायचा एपी क्यू हा वरचा ट्रायंगल घ्यायचा एक कोणता ट्रायंगल घ्यायचा हा ट्रायंगल घ्यायचा एपी क्यू आणि दुसरा काय घ्यायचं पी क्यू सी हा दुसरा ट्रायंगल घेतला कोणता अँड ट्रायंगल पी क्यू सी हे दोन ट्रायंगल घेतले. आता हे दोन्ही ट्रायंगल मध्ये दिलेलं काय आहे हाईट सेम आहे काय आहे पी क्यू इज कॉमन काय आहे पी क्यू इज कॉमन हाईट सिन्स पी क्यू इज कॉमन हाईट्स घेतलं बरोबर आहे. ती दोन्ही याच्यामध्ये काय आहे सेम हाईट आहे. आता सेम जर हाईट असेल तर या दोघी ट्रायंगलचा काय असणार एरिया या दोन्ही ट्रायंगलचा एरिया कशामध्ये असतो त्याच्या बेसच्या प्रोपोर्शनल मध्ये. म्हणजेच एरिया काय असणार एरिया ऑफ ट्रायंगल कोणता ट्रायंगल एपीक्यू एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू अपॉन मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल कोणता पी क्यू सी या दोघांचा एरिया कशाच्या मध्ये जर दिलेल्या ट्रायंगल मध्ये एपीक्यू आणि पी क्यू सी या दोन्ही ट्रायंगल मध्ये त्यांचं जी काय आहे हाईट जर सारखी असेल पी क्यू ही त्याची काय आहे हाईट आहे कॉमन हाईट तर त्याचा जो एरिया आहे या बेस मध्ये ही बेस झाली ए क्यू आणि या ट्रायंगलचा बेस काय झालं क्यू सी ए क्यू अपॉन क्यू सी या फॉर्म मध्ये येणार ए क्यू अपॉन क्यू सी हे दोन फॉर्म मध्ये. कशावरून लिहिलं आपण एरिया प्रोपोर्शनल टू द बेस कशावरून लिहिलं एरिया प्रोपोर्शनल टू द बेस सिन्स इथे लिहायचं एरिया प्रोपोर्शनल टू द बेस हे यावरून लिहिलेलं आहे आपण. आता हे लिहिलं. आता हे लिहिणं झाल्यानंतर काय काय घेतलं आपण
दोन ट्रायंगल घेतले होते. कोणते? सुरुवातीला घेतला होता एपीक्यू आणि दुसऱ्या वेळेस घेतलं पीक्यूसी. हे दोन ट्रायंगल घेतले. त्याच्यानंतर नंतर काय घेतलं? हे ट्रायंगल घेतलं. याच्यावरून काय काय आलेलं आहे? आपण आपल्या जो आलेले आहे ही एक इक्वेशन फर्स्ट झालेली आहे. त्यानंतर ही एक इक्वेशन काय आलेली आहे? सेकंड. दोन इक्वेशन्स आली. आता या दोन इक्वेशन्स नंतर जसं आपण हा पहिला ट्रायंगल, हा दुसरा ट्रायंगल, हा पहिला, हा दुसरा घेतलं, दोन ट्रायंगल घेतले. आता जर हे दोन्ही ट्रायंगल घेतले, आपण काय घेतलं बघा, लक्ष द्या काय काय सांगितलेलं आहे आपण याच्यामध्ये. जर हे दोन ट्रायंगल घेतलं, इन ट्रायंगल PQB आणि PQC, काय घेतलेलं आहे? इन ट्रायंगल. सिन्स इन ट्रायंगल काय काय घ्यायचं? PQ. कोणता ट्रायंगल घ्यायचं? PQB आणि PQC. PQB अँड ट्रायंगल PQC. यामध्ये बघा, यामध्ये जर आपण काय घेतलेलं आहे, यामध्ये बघा PQB आणि PQC यामध्ये कॉमन साईड दिसते. काय दिसते? PQ काय आहे? जर बेस, या दोघांचा बेस जर सारखा असेल, काय आहे? PQ इज द कॉमन बेस. सिन्स साइड PQ काय आहे? साइड PQ इज कॉमन बेस. कॉमन काय आहे? बेस आहे. जर ते कॉमन बेस आहे आणि त्याच्यानंतर आपण काय सांगितलेलं आहे गिवन मध्ये, ही जी लाईन आहे L, लाईन L काय आहे? पॅरलल आहे. कशाला? BC ला. काय लिहिलेलं आहे गिवन मध्ये? गिवन मध्ये आपण लिहिलेलं आहे सिन्स काय आहे? लाईन L इज पॅरलल. काय आहे? इज पॅरलल टू द साइड. काय आहे? पॅरलल टू द साइड. कोणत्या साइडला? BC ला काय आहे? पॅरलल आहे. जर आता ही साइड काय आहे? कॉमन आहे. कोणत्याही त्रिकोणाचं जे दिलेलं आहे ही साइड कॉमन आहे आणि ही पॅरलल लाईन काय आहे? या पॅरलल लाईन, या लाईन या सोबत पॅरलल आहे. तर या दोघांमधलं डिस्टन्स काय असणार आहे? सारखं असणार आहे. कोणत्याही दोन पॅरलल लाईन मधलं डिस्टन्स काय असते? सारखं असते. म्हणजे त्यांची हाईट काय असणार आहे? हाईट इज सेम. काय असणार आहे? ट्रायंगल. सिन्स काय आहे? ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे? PQB अँड ट्रायंगल PQC. इन ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PQC हे दोन ट्रायंगल आहे. या दोन्ही ट्रायंगल मधलं जे हाईट आहे, हाईट इज इक्वल, हाईट इज सेम. इन ट्रायंगल PQB अँड PQC हाईट इज सेम. दोन्ही ट्रायंगलची हाईट काय असणार आहे? सेम असणार आहे. आता दोन्ही ट्रायंगलची जर बेस पण सारखं असेल, आपल्या जवळ दोन्ही ट्रायंगलचा बेस पण सारखा असेल आणि हाईट पण सारखी असेल, तर त्या दोन्ही ट्रायंगलचा जो एरिया असतो, तो एरिया कशाचा असतो मध्ये? दोन्ही ट्रायंगलचा जो एरिया असते, कोणत्या ट्रायंगलचा? PQB आणि PQC या दोन्ही ट्रायंगलचा जो एरिया असते, एरिया काय असते? सेम असते. म्हणजे ज्याला लिहू शकतो आपण एरिया ऑफ ट्रायंगल. सिन्स काय लिहू शकतो? एरिया ऑफ ट्रायंगल. कोणता ट्रायंगल? PQB इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल PQC. हे दोन्ही काय आहे? सारखे आहे. आता हे दोन्ही जर ट्रायंगल सारखे असेल, पहिल्या याच्यामध्ये PQB आणि PQC हे दोन्ही जर पहिल्या क्वेश्चन्स आणि पहिली समीकरण आणि दुसरी समीकरण या दोन्ही इक्वेशन्स मध्ये, फर्स्ट इक्वेशन्स आणि सेकंड इक्वेशन, या दोन्ही इक्वेशन्स मध्ये PQB आणि PQC या दोघांचा एरिया जर सारखा असेल, तर दिलेले हे दोन्ही समीकरण काय असणार? सारखं असणार आहे. दिलेले हे दोन्ही समीकरण काय असणार आहे? सारखं असणार आहे. तर त्याच्यावरून फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड इक्वेशन्स थर्ड, याला काय देऊ आपण? इक्वेशन्स थर्ड. इथे काय लिहायचं? फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड लिहू शकतो याच्यावरून. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. याच्यावरून काय लिहू शकतो? जे दोन्ही ट्रायंगल आहे, कोणकोणते ट्रायंगल होते? एरिया ऑफ ट्रायंगल. कोणता ट्रायंगल होता पहिला? हे दोन्ही इक्वेशन्स APQ काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल. कोणता ट्रायंगल होता? APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB. काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल्स टू काय असणार आहे? जे पहिल्या ट्रायंगलचा जो दोघांचा रेशोचा एरिया आहे, तो दुसऱ्या ट्रायंगलच्या रेशोच्या एरिया सोबत काय असणार आहे? सारखं असणार आहे. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे? PQC. काय आहे? PQC. हे दोन्ही काय असणार आहे? सारखं असणार आहे. आता जर कोणत्या याच्यामधल्या लेफ्ट हँड साइड जर सारखं असेल, याची लेफ्ट हँड साइड आणि याची लेफ्ट हँड साइड जर सारखी असेल, तर राईट हँड पण काय असणार आहे? सारखं असणार आहे. म्हणजे AP अपॉन PB इज इक्वल्स टू AQ अपॉन QC लिहिता येते आपल्याला. बरोबर आहे. काय लिहिता येते? सिन्स AP अपॉन PB इज इक्वल्स टू, याचं काय आहे? रेशोचं प्रोपोर्शन मध्ये याचं आहे AQ अपॉन QC. हे काय लिहिणार आहे आपण? याच्यावरून लिहिलेलं आहे. सिन्स हेच झालेलं आहे आपलं प्रूफ. हेन्स प्रूफ. बरोबर आहे. काय काय सांगितलं? वापस पाहू आपण या क्वेश्चन्स मध्ये. काय सांगितलेलं आहे? पहिला थेरम सांगितलेला आहे. पुन्हा पाहू आपण. लक्ष द्या. काय सांगितलं? एक ट्रायंगल दिलेला आहे
फक्त थेरमची स्टेटमेंट दिलेली असते, डायग्राम पण आपल्यालाच काढावं लागते आणि त्याचं सोल्युशन्स पण आपल्यालाच लिहावं लागते. त्यासाठी आपण गिवन मध्ये काय घेतलेला आहे, हा ट्रायंगल घेतला कोणता, एबीसी. एबीसी हा काय घेतलेला आहे, ट्रायंगल. यामध्ये काय घेतलेला आहे, लाईन एल इज पॅरलल टू द साइड काय आहे, बीसी. एल ही पॅरलल आहे बीसी ला. एल ही लाईन काय करते, एबी आणि एसी ला इंटरसेक्ट करते पी आणि क्यू या पॉइंट मध्ये. त्यानंतर आपण जॉईन केलं पीसी आणि क्यूबी, बीक्यू किंवा पीसी हे दोन्ही जॉईन केलं. हे जॉईन करताना आपल्याला इथं एक ट्रायंगल बनला आणि इथे एक ट्रायंगल बनला, बरोबर, आणि वरचा ट्रायंगल. सुरुवातीला काय घ्यायचं, प्रूफमध्ये पहिला हा एक ट्रायंगल घ्यायचा, त्याच्यासोबत हा दुसरा ट्रायंगल. दोघांचा रेशो, कोणत्याही दोन ट्रायंगलचं जर त्याचं जर हाईट जर सेम असेल तर त्याचा रेशो त्याच्या बेसच्या इक्वल मध्ये असते, बेसच्या प्रपोर्शन मध्ये असते. आता हे बेसच्या प्रपोर्शन मध्ये पहिलं इक्वेशन बनलं, एरिया प्रपोर्शनल टू द बेस. त्यानंतर दुसरा ट्रायंगल काय घेतला, हे एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल घेतला. याच्यामध्ये पण पीक्यू काय आहे, कॉमन बेस आहे, कॉमन हाईट आहे. कॉमन हाईट असेल तर त्याचा एरिया पण त्याचा कशामध्ये असतो, प्रपोर्शनल मध्ये असते, बेसच्या. त्या दोन्ही लिहिलं. आता हे लिहिल्यानंतर दोन इक्वेशन्स झाले आपल्याजवळ, बरोबर. या दोन्ही इक्वेशन्स मध्ये घेतल्यानंतर दुसरे दोन्ही ट्रायंगल घेतले खालचे. हे दोन्ही ट्रायंगल घेतले खालचे, कोणकोणते, पीक्यूबी आणि पीक्यूसी हे दोन ट्रायंगल घेतले. आता हे दोन्ही ट्रायंगल काय केलं आपण, याच्यामध्ये जे दिलेली आहे लाईन एल काय आहे, पॅरलल आहे बीसी ला. त्या दोघांमधलं काय आहे, डिस्टन्स सारखं असते. आणि पीक्यू काय आहे, ही कॉमन बेस आहे. आता बेस पण सारखा आहे आणि त्याची हाईट पण जर सारखी असेल तर तो दोन्ही ट्रायंगलचा जो एरिया असते तो एरिया काय असते, सारखा असते. आता जर एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूबी आणि पीक्यूसी हे जर दोन्ही सारखं असेल तर हे दिलेलं जे रेशो मध्ये होतं एरिया हे पण काय असणार, सारखं असणार आहे. जर कोणत्याही ट्रायंगलचं कोणत्या इक्वेशनचं लेफ्ट हँड सारखं असेल तर राईट हँड पण सारखं आहे. तर याच्यावरून काय लिहिलं आपण, एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी, हेन्स प्रूफ. हे फायनल लिहायचं. आणि स्टेटमेंटची जी लाईन आहे ती लाईन काय लिहायचं, खाली लिहायचं. हे आन्सर झाल्यानंतर स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. यावरून काय काय घेतलेलं आहे आपण, सुरुवातीपासून स्क्रीनशॉट घेऊ शकता, काय काय लिहिलेलं आहे ते. थेरम आहे बेसिक प्रोपोर्शनेट थेरम, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. मागच्या वर्षी बोर्डाच्या पेपरमध्ये आपल्याला काय आलेलं आहे, टँजेंट सेगमेंट थेरम आलेला आहे. तर यावर्षी तो थेरम न येता बाकी 4 थेरम कोणकोणते आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, पायथागोरस थेरम, सिमिलॅरिटीज थेरम आणि सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम. या 4 थेरम पैकी फिक्स एक थेरम बोर्डाच्या पेपरमध्ये येणार म्हणजे येणारच. हे थेरम आहे, घ्या स्क्रीनशॉट. त्यानंतर हे झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ, नेक्स्ट थेरम आहे, काय आहे, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. काय आहे, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. यामध्ये काय सांगितलेलं आहे, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल मध्ये काय सांगितलेलं आहे, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. काय सांगितलेलं आहे, दोन ट्रायंगल जर सिमिलर असेल तर. आता दोन ट्रायंगल कोणतेही दोन, एक सिमिलर असेल, हा एबीसी आणि त्यानंतर हा दुसरा ट्रायंगल घेतला आपण पीक्यूआर, बरोबर आहे. दोन ट्रायंगल घेतले. आता हे दोन्ही ट्रायंगल जर सिमिलर असेल, सिमिलर म्हणजे दोन्ही ट्रायंगल हा सिमिलर आहे, ट्रायंगल एबीसी आणि पीक्यूआर दोन्ही काय आहे, सिमिलर आहे, बरोबर. आता हे सिमिलर असल्यानंतर द रेशो ऑफ द एरियाज ऑफ द ट्रायंगल, त्या दोघांचा रेशो, एरियाचं, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट आणि हा एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड, यांचं जे रेशो सांगितलं त्याने काय सांगितलं, स्क्वेअर ऑफ द करस्पॉन्डिंग साइड. स्क्वेअर ऑफ द करस्पॉन्डिंग साइड म्हणजे या ट्रायंगलची करस्पॉन्डिंग काय आहे, ही एबीचा स्क्वेअर, त्याच्या करस्पॉन्डिंग मध्ये काय येणार, पीक्यूचा स्क्वेअर इज इक्वल टू याची करस्पॉन्डिंग काय आहे, बीसीचा स्क्वेअर, याच्या करस्पॉन्डिंग मध्ये काय आहे, क्यूआरचा स्क्वेअर. त्यानंतर ही एसीचा स्क्वेअर जर लिहिलं तर त्याचा करस्पॉन्डिंगचा स्क्वेअर काय आहे, पीआर, तर हे पीआरचा स्क्वेअर. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. हे पूर्ण प्रूफ न करता कोणती एक जरी साइड आपण प्रूफ केली तर बाकी काय लिहितो आपण, सिमिलरली त्याच्यानुसार प्रूफ लिहिता येते आपल्याला. म्हणजे एक साइड तरी आपल्याला प्रूफ करावं लागेल त्याच्या करस्पॉन्डिंग साइड त्याच्या स्क्वेअरच्या प्रोपोर्शन मध्ये. दोन ट्रायंगल घेतले आपण सुरुवातीला, दोन ट्रायंगल घेऊ. काय काय घेतलं, दोन ट्रायंगल घेतलं. काय सांगितलेलं आहे, दोन ट्रायंगल घेऊ आपण. एक ट्रायंगल हा एक ट्रायंगल आणि हा एक दुसरा ट्रायंगल, हा दुसरा ट्रायंगल, बरोबर. लहान मोठे झाले तरी चालते कारण की दोन्ही ट्रायंगल काय सांगितलेलं आहे त्यांनी, सिमिलर सांगितलेलं आहे. आता हे दोन ट्रायंगल आहे. हा पहिला ट्रायंगल घेतला आपण एबीसी, पहिला ट्रायंगल आहे ए बी आणि सी, दुसरा ट्रायंगल आहे पी क्यू आर. दोन ट्रायंगल घेतले. आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये सपोज करा की याचं आपल्याला हाईट लागणार आहे, तर ही हाईट घेतली आपण त्याची, ही काय घेतलेलं आहे, या ट्रायंगलची हाईट, आणि त्यानंतर ही काय घेतलेलं आहे, या ट्रायंगलची हाईट एबीसी. याच्यामध्ये काय असणार आहे, इथं आपण काय घेतलेलं, डी घ्या,
ABCD आणि त्याच्यानंतर काय घेतलं PQR जे आहे त्याच्यामध्ये काय घेऊ आपण नंतर येणारा जो आहे हा यस. आता हे जे आहे हाईट आहे, हाईट काय असते परपेंडिक्युलर असते, म्हणजे हे परपेंडिक्युलर असणार आहे इथे आणि हा पण काय असणार आहे परपेंडिक्युलर असणार आहे. त्यानंतर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, नेमकं प्रूफ काय करायचं आहे. सुरुवातीला आपण गिवन मध्ये लिहू. गिवन काय आहे इन ट्रायंगल काय लिहिलं आपण ABC आणि PQR हे दोन्ही काय घेतलेलं आहे सिमिलर ट्रायंगल घेतलेलं आहे. सिन्स ट्रायंगल काय घेतलं आपण सिमिलर, तर ते सिमिलर दाखवायचं. ट्रायंगल ABC इज सिमिलर ट्रायंगल काय घेतलेलं आहे PQR आणि त्यानंतर काय घेतलेलं आहे AD इज परपेंडिक्युलर काय घेतलेलं आहे BC अँड PS इज परपेंडिक्युलर काय घेतलेलं आहे QR. हे दोन्ही काय घेतलेले परपेंडिक्युलर आहे म्हणजे त्याची हाईट आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर जसं गिवन मध्ये लिहिलं आपण, तर गिवन मध्ये लिहिल्यानंतर काय याच्यामध्ये आपल्याला टू प्रूव्ह काय आहे टू प्रूव्ह मध्ये काय येणार आहे टू प्रूव्ह. यामध्ये जे दोन ट्रायंगल आहे त्या दोन्ही ट्रायंगलचा जो एरिया आहे काय आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQR याचा जो दोघांचा एरिया आहे काय सांगितलं त्यांनी द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस टू ट्रायंगल काय सांगितलेलं आहे इक्वल टू रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड. रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड म्हणजे समोर हे सारखी साइड ही AB त्याचा स्क्वेअर त्याच्या करस्पॉन्डिंग मध्ये काय आहे PQ त्याचा स्क्वेअर. त्यानंतर इक्वल्स टू काय आहे BC त्याचा स्क्वेअर अपन मध्ये काय येणार आहे QR त्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू AC हे AC त्याचा स्क्वेअर अपन मध्ये काय येणार आहे PR त्याचा स्क्वेअर. हे यापैकी एक आपल्याला प्रूव्ह करायचं आहे टू प्रूव्ह मध्ये. त्यानंतर यामध्ये काही कन्स्ट्रक्शन्स केलं का आपण नाही, फक्त काय येणार आता प्रूफ मध्ये. तर प्रूफ मध्ये येण्यासाठी इथे प्रूफ लिहू आपण. प्रूफ लिहिलं. त्यानंतर काय करायचं आता प्रूफ लिहिल्यानंतर सुरुवातीला जसे आपण दोन ट्रायंगल घेतलेले आहे कोणकोणते ABC आणि PQR हे दोन ट्रायंगल घेतलेले आहे. तर त्या ट्रायंगल मध्ये काय काय करायचं आहे सिन्स इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR मध्ये आता कोणतेही दोन ट्रायंगल जर सिमिलर असेल काय असेल सिमिलर आहे ते दोन्ही ट्रायंगल काय आहे ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल काय आहे PQR. दोन्ही ट्रायंगल जर सिमिलर असेल तर त्या दोघांचा जो एरिया असते काय असते त्यांचा जो एरिया असते एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR या दोन्ही ट्रायंगलचा जो एरिया असते हा एरिया काय असते त्याच्या बेस आणि हाईट काय आहे AD आणि बेस काय आहे BC. म्हणजेच हाईट आणि कोणत्याही ट्रायंगलचा जो एरिया आहे एरिया म्हणजे काय आहे 1/2 बेस इंटू हाईट करतो आपण. 1/2 दोन्ही याच्यामध्ये सारखं असेल तर आपण त्याला स्किप करतो म्हणजे त्याच्या हाईट आणि त्याच्या बेसच्या प्रपोर्शनल मध्ये असेल. म्हणजे हाईट या ट्रायंगलचा बेस काय आहे पहिल्या ट्रायंगलचा बेस काय आहे BC ही पहिल्या ट्रायंगलचा बेस आहे आणि AD काय आहे त्याची हाईट आहे AD याच्यामध्ये त्याचा एरिया येणार. दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया काय आहे QR काय आहे त्याची बेस आहे आणि PS काय आहे त्याची हाईट आहे. हे लिहिलं. तेच याच्यावरून काय लिहू शकतो आपण याच्यावरून लिहू शकतो याला सेपरेट करू आपण BC अपॉन मध्ये काय लिहू QR मल्टिप्लाय AD अपॉन मध्ये काय लिहू PS हे लिहिलं. याला इक्वेशन्स आपण काय देऊ फर्स्ट देऊ. त्यानंतर नेक्स्ट यामध्ये काय करणार आहोत आपण बघा दोन ट्रायंगल आहे दोन्ही ट्रायंगलचा एरिया काय आहे त्याच्या बेस आणि हाईट याच्या प्रोपोर्शनल मध्ये आहे. बेस आणि हाईट त्याच्या प्रोपोर्शन मध्ये आहे. त्याला इक्वेशन फर्स्ट घेतलं. आता ते घेतल्यानंतर इन ट्रायंगल बघा ट्रायंगल कोणता आहे इन ट्रायंगल ABD बघा लक्ष द्या AB आणि D हे दोन्ही ट्रायंगल जर सिमिलर असेल तर हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर असेल तर बघा हे एक अँगल सिमिलर आहे या अँगल सोबत म्हणजे हे अँगल आणि हे दोन्ही अँगल काय आहे सिमिलर आणि हे एक अँगल आणि हे अँगल काय आहे सिमिलर. हे अँगल आणि हे अँगल सिमिलर आहे दोन्ही सिमिलर हे सिमिलर काय सांगितलं त्यांनी दोन्ही आपण जे गिवन मध्ये घेतलेला आहे ABC आणि PQR दोन्ही सिमिलर आहे म्हणजे हा ट्रायंगल आणि हा अँगल पण सिमिलर आहे हा अँगल आणि हा अँगल पण सिमिलर आहे बरोबर. तर आपण यानंतर काय करायचं ट्रायंगल घ्यायचं ADB किंवा ABD घेतलं किंवा PQS घेऊ काय घेऊ इन ट्रायंगल ABD काय घेऊ इन ट्रायंगल ABD अँड दुसरा ट्रायंगल काय घ्यायचं PQS काय घ्यायचं ट्रायंगल PQS हे दोन ट्रायंगल घेतले कोणकोणते ABD आणि PQS हे जर घेतलं आपण तर याच्यामध्ये बघा
हा अँगल बी आणि अँगल क्यू दोन्ही काय आहे सारखे आहे. याच्यावरून लिहू शकतो अँगल बी आणि अँगल क्यू हे दोन्ही काय आहे सारखं आहे. हे कशावरून घेतलं आपण, आपल्या जवळ गिवन होतं बरोबर. गिवन मध्ये दिलेलं होतं की दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहे. आता दोन्ही ट्रायंगल जर सिमिलर असेल तर हे सिमिलर लिहिलं आपण. त्यानंतर याच्यामध्ये जे दुसरा अँगल आहे कोणता अँगल, अँगल डी आणि अँगल यस हे दोन्ही सारखे आहे का, कारण की दोघांचा आन्सर काय आहे, दोघांचा इथे 90 डिग्रीचा असेल तर हे पण किती येणार 90 डिग्रीचा. म्हणजे अँगल डी आणि अँगल यस, अँगल डी इज इक्वल टू अँगल यस इज इक्वल टू काय आहे सारखा आहे, दोन्ही 90 डिग्री आहे बरोबर. आता हे लिहिल्यानंतर यामध्ये बघा, यामध्ये अँगल अँगल बरोबर आहे, अँगल 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 टेस्ट नुसार बरोबर आहे, बाय अँगल अँगल टेस्ट सिन्स बाय अँगल अँगल टेस्ट अँगल अँगल टेस्ट नुसार जे दोन्ही ट्रायंगल आहे, कोणत्याही दोन ट्रायंगलचं जर दिलेले दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट असेल, आता सपोज करा एक ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे आणि हा यामध्ये दिलेला हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे. कोणत्याही त्रिकोणाच्या जर कोणतेही दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट असेल तर ते दोन्ही त्रिकोण काय आहे सिमिलर आहे बरोबर आहे. दोन्ही त्रिकोण काय आहे सिमिलर आहे. म्हणजेच घेतलेले जे दोन ट्रायंगल आहे बाय अँगल अँगल टेस्ट घेतलेले जे दोन त्रिकोण आहेत ट्रायंगल एबीडी 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 इज सिमिलर काय असणार आहे, त्रिकोण पी क्यू एस हे दोन्ही काय असणार आहे सिमिलर असणार आहे. आता जर कोणतेही दोन ट्रायंगल जर सिमिलर असेल बरोबर आहे तर त्याच्यामधले टोटल कन्सेप्ट काय असणार आहे सिमिलर असणार आहे. जर टोटल कन्सेप्ट जर सिमिलर असेल तर याच्यावरून काय लिहू शकतो आपण, एबीडी एबीडी पी क्यू एस हे दोन्ही ट्रायंगल काय आहे सिमिलर आहे. तर दोन्ही जर सिमिलर असेल तर जे बीडी आणि क्यूएस हे पण काय असणार आहे सारखे असणार आहे. म्हणजेच ते आपण सारखं लिहितो बरोबर आहे. दोन्ही ट्रायंगल सारखं आहे तर त्याच्यामध्ये असणारे जे एरिया आपण काढतो बरोबर आहे. जर आपण त्याचं एडी काय आहे एडी अपॉन पीएस काय लिहिलं एडी काय लिहिणार आपण त्याच्यावरून एडी ए डी अपॉन पीएस इज इक्वल टू याच्यावरून काय लिहू शकतो एबी अपॉन पी क्यू काय लिहू शकतो एबी अपॉन पी क्यू. हे कसं काय लिहिलं, जर कोणतेही दोन जर ट्रायंगल जर सिमिलर असेल, जसं आपण सिमिलर लिहिलं दोन्ही ट्रायंगल सिमिलर असेल तर त्या दोघांचा काय लिहिलेला आपण बीसी काय लिहिलं त्यांचा बेस इंटू हाईट. जर कोणतेही दोन ट्रायंगल सिमिलर असेल तर त्याच्या समोरासमोरील जी करस्पॉन्डिंग साइड आहे दोन्ही रेषांचं काय असणार आहे सारखं असणार आहे. आता हे ट्रायंगल एबीडी आणि पी क्यू एस हे दोन्ही काय सांगितलं आपण सिमिलर सांगितलं, तर त्याच्यामध्ये ही बीडी अपॉन क्यू एस बरोबर आहे, बीडी अपॉन क्यू एस आणि एडी अपॉन पी क्यू पी एस लिहिता येते आणि एबी अपॉन पी क्यू लिहिता येते बरोबर आहे. एबी अपॉन पी क्यू लिहिता येते आणि एडी अपॉन पी एस लिहिता येते, तेच लिहिलेलं आपण हे दोन्ही लिहिलं. आता याला काय देऊ इक्वेशन सेकंड देऊ बरोबर आहे, याला इक्वेशन सेकंड देऊ. बट आपण जे लिहिलेलं आहे बट इन ट्रायंगल कोणते ट्रायंगल दोन ट्रायंगल आहे इन ट्रायंगल एबीसी अँड इन ट्रायंगल पीक्यूआर एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे आपण एडी अपॉन पीएस इज इक्वल टू एबी अपॉन पीक्यू हे आपण त्या ट्रायंगल वरून काढलं दोन याच्यावरून, पण एबीसी आणि पीक्यूआर हे दोन ट्रायंगल वरून आपण काय लिहिलेलं आहे एबी अपॉन पी क्यू इज इक्वल टू काय लिहिलेलं आहे बीसी अपॉन क्यू आर हे आपण गिवन मध्ये लिहिलेलं आहे बघा. हे इन ट्रायंगल काय आहे ए बी सी आणि पी क्यू आर या दोन्ही ट्रायंगल मध्ये दोन्ही ट्रायंगल जर सिमिलर असेल तर हे एबी अपॉन पी क्यू इज इक्वल टू काय लिहिणार आहे बीसी अपॉन क्यू आर हे लिहिलं आपण बीसी अपॉन क्यू आर हे लिहिलं. आता दोन्ही याच्यामध्ये बघा हे इक्वेशन्स काय देऊ, याला इक्वेशन्स 3 देऊ. पहिला दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट आहे आणि दुसरा तिसऱ्याला कॉन्ग्रुएंट आहे, तर एडी अपॉन पीएस इज इक्वल टू काय येणार आहे बीसी अपॉन क्यू आर आपल्याला लिहिता येते. काय लिहिता येते फ्रॉम 2 and 3 काय लिहिता येते सिन्स फ्रॉम 2 and 3 याच्यावरून काय लिहिता येते एडी अपॉन पीएस एडी अपॉन पीएस इज इक्वल टू काय लिहिता येते पहिलं दुसऱ्याची कॉन्ग्रुएंट आहे आणि दुसरं तिसऱ्याची कॉन्ग्रुएंट असेल तर पहिला हा तिसऱ्याची कॉन्ग्रुएंट असते, म्हणजेच बीसी अपॉन काय लिहिता येते आपल्याला क्यू आर लिहिता येते. हे लिहिलं. याला काय द्यायचं इक्वेशन्स 4 याला इक्वेशन्स 4 द्यायचं. आता हे इक्वेशन्स 4 दिल्यानंतर आपण फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ या लिहिण्यापेक्षा डायरेक्ट जर आपण लिहिलं काय फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड 4 याच्यावरून काय लिहिता येते आपल्याला फर्स्ट अँड 4 वरून पहिल्या याच्यात दोन आपल्याला काय दिलेलं आहे ट्रायंगल दिलेलं आहे. कोणकोणते ट्रायंगल आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आणि एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर काय आहे सिन्स एरिया
ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR याच्यावरून काय काय लिहिलेलं आहे, पहिल्या याच्यात काय लिहिलेलं आहे, BC अपॉन QR काय लिहिलेलं आहे, BC अपॉन QR मल्टिप्लाय बाय काय लिहिलेलं आहे, AD अपॉन PS काय लिहिलेलं आहे, AD अपॉन PS हे लिहिलेलं आहे. आता AD अपॉन PS च्या जागी आपण BC अपॉन QR लिहू शकतो. फ्रॉम 4 वरून जर लिहिलेलं आहे, बरोबर आहे. हे BC अपॉन QR जशाच तसं लिहिलं मल्टिप्लाय AD अपॉन PS च्या जागी काय लिहू शकतो आपण, BC अपॉन मध्ये QR हे लिहू शकतो, बरोबर. आता BC मल्टिप्लाय बाय BC काय येणार आहे, BC चा स्क्वेअर आणि QR मल्टिप्लाय बाय QR काय येणार आहे, QR चा स्क्वेअर. हे झालं सिन्स एरिया प्रूफच आला आपलं. ट्रायंगल ABC अपॉन मध्ये काय येणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PQR हे झालेलं आहे प्रूफ. सिमिलरली आपण डायरेक्ट लिहू शकतो AB चा स्क्वेअर अपॉन मध्ये AB स्क्वेअर अपॉन मध्ये काय काय लिहिलेलं आहे हे आपण डायरेक्ट लिहू शकतो. हे AB चा स्क्वेअर अपॉन मध्ये PQ चा स्क्वेअर हे आपण प्रूफ केलं. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर हे प्रूफ केलेलं आहे आपण, बरोबर. हे प्रूफ केल्यानंतर कसं केलेलं आहे आपण प्रूफ, हा लक्ष द्या इकडे. काय सांगितलेलं आहे, दोन ट्रायंगल सिमिलर आहे, दोन्ही ट्रायंगल जर सिमिलर असेल तर त्याचा एरियाचा रेशो, एरियाचा काय आहे, रेशो, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ दिस ट्रायंगल इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड. म्हणजे AB जर ही त्याची करस्पॉन्डिंग साइड असेल तर त्याचा स्क्वेअर आणि ह्या दुसऱ्या साइडचा त्याच्या करस्पॉन्डिंग मध्ये असणारा त्याचा ट्रायंगल त्याचा स्क्वेअर, म्हणजे AB चा स्क्वेअर अपॉन PQ चा स्क्वेअर इज इक्वल्स टू BC चा स्क्वेअर अपॉन QR चा स्क्वेअर इज इक्वल्स टू AC चा स्क्वेअर अपॉन मध्ये PR चा स्क्वेअर. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. त्यासाठी दोन ट्रायंगल घेतले, परपेंडिक्युलर हाईट दाखवली, त्यानंतर काय केलं, इन ट्रायंगल ABC आणि PQR या दोन्ही मध्ये त्या दोघांचा एरिया, दोन्ही जर ट्रायंगल सिमिलर असेल तर त्याचा एरिया जो असते बेस मल्टिप्लाय बाय हाईट मध्ये असतो. 1/2 बेस इंटू हाईट, 1/2 बेस इंटू हाईट, 1/2 सारखं होतं म्हणून आपण त्याला कॅन्सल केलं. मग त्यानंतर याला सेपरेट केलं, BC अपॉन QR मल्टिप्लाय बाय AD अपॉन PS याला इक्वेशन फर्स्ट दिली. त्यानंतर या ट्रायंगल मधले ABD आणि PQS हे दोन ट्रायंगल घेतले. या दोन ट्रायंगल मध्ये काय दाखवलं, हा एक अँगल कॉन्करंट आहे, हा दुसऱ्याशी, हा पहिला अँगल याच्याशी कॉन्करंट आहे आणि हा दोन्ही काय असणार आहे, कॉन्करंट असणार. का, कारण की 90 डिग्रीचा आहे म्हणून हे दोन्ही ट्रायंगल अँगल टेस्ट नुसार कॉन्करंट दाखवले. हे कॉन्करंट दाखवल्यानंतर उरलेला पूर्ण ट्रायंगल काय आहे, कॉन्करंट आहे तर त्याच्यामध्ये असणारी ही AD अपॉन PS, दोन्ही ट्रायंगल जर सिमिलर असेल तर त्याचा जो काय असतं, त्याचा रेशो असतो ज्या ट्रायंगलचा, AD अपॉन PS इज इक्वल टू AB अपॉन काय लिहिलं, PQ लिहिलं. हे इथे लिहिलं, काय लिहिलं, AD अपॉन PS इज इक्वल टू AB अपॉन PQ. हे दुसऱ्यावरून. पण पहिल्या ट्रायंगल वरून काय आहे, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR दोन्ही ट्रायंगल सिमिलर असेल तर त्याचं रेशो जे आहे त्यांच्या साईडचं AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR असते. दुसऱ्या आणि तिसऱ्यावरून पहिलं दुसऱ्याशी कॉन्करंट आहे, दुसरं तिसऱ्याशी कॉन्करंट आहे, तर पहिला तिसऱ्याशी कॉन्करंट आहे, हे लिहिलं आपण. आता हे लिहिल्यानंतर हेच फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड 4 वरून पहिल्या इक्वेशन्सला इम्प्लाइज केलं, इम्प्लाइज इक्वेशन फर्स्टला केल्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS होतं. तर त्या दोघांचं AD अपॉन PS च्या जागी काय ठेवलं, BC अपॉन QR ठेवलं. हे ठेवल्यानंतर दोघांचं काय आहे, मल्टिप्लिकेशन करा, हे झालं त्याचं आन्सर. सिमिलरली इथे डायरेक्ट लिहू शकतो आपण, सिन्स सिमिलरली आपण काय लिहू शकतो याच्यामध्ये, सिमिलरली याच्यावरून काय लिहू शकतो, सिन्स एरिया ऑफ ट्रायंगल काय लिहू शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल कोणतं, ABC अपॉन मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल कोणतं, PQR इज इक्वल टू काय आहे, AB अपॉन PQ, AB चा स्क्वेअर अपॉन PQ चा स्क्वेअर इज इक्वल टू BC चा स्क्वेअर अपॉन मध्ये QR चा स्क्वेअर इज इक्वल टू साइड काय राहिलेली आहे दुसरी AC, काय राहिलेलं आहे AC, हे AC चा स्क्वेअर अपॉन मध्ये PR चा स्क्वेअर हे आपण लिहू शकतो. हेन्स प्रूफ, हेच फायनल आन्सर आहे आपलं, बरोबर. स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही, काय काय सांगितलेलं आहे आपण डिटेल मध्ये सांगितलं या थेरम बद्दल. हा थेरम आहे आपला कोणता, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ऑफ ट्रायंगल, बरोबर. क्लास 10 मधील इम्पॉर्टंट थेरम पैकी हा एक थेरम आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता. जर समजलं नसेल तर वापस तुम्ही याला स्टॉप करून वापस पाहू शकता, या व्हिडिओलाच दिलेला आहे हा. त्यानंतर
त्यानंतर फायनल आन्सर आपण लिहिलेलं आहे, हे फायनल आन्सर आपलं. हा हे झालं. त्यानंतर नेक्स्ट थेरम आहे आपल्याजवळ. नेक्स्ट थेरम आहे पायथागोरस थेरम. काय आहे? पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय म्हणतो? एकदम इझी कन्सेप्ट आहे, बरोबर. पायथागोरस थेरम कशावर लावतो आपण? इन राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे कोणत्याही त्रिकोणाचा एक जर कोन काय असेल 90 डिग्रीचा असेल तर त्याला राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. मग त्याच्यानंतर सपोज करा एबीसी हा काय आहे? एक राईट अँगल ट्रायंगल आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं? द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग साइड स्क्वेअर. हायपोटेनियस 90 अंशाच्या कोनाची समोरची जी साइड असते ती काय असते? हायपोटेनियस असते. म्हणजे एसीचा वर्ग हा काय असते? रिमेनिंग साइड एबी त्याचा वर्ग अधिक बीसी त्याचा वर्ग याच्या इक्वल मध्ये आहे असं सांगितलेलं आहे, असं प्रूफ करायला सांगितलं. आपण ते प्रूफ करणार, तर त्याच्यासाठी याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करावं लागेल आपल्याला. काय कन्स्ट्रक्ट करावं लागेल? याच्यावरून इथे काय टाकलं आपण? अल्टिट्यूड टाकलं, म्हणजे इथे परपेंडिक्युलर टाकलं, बरोबर. इथे परपेंडिक्युलर टाकलं तर आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये सिमिलॅरिटीचा जो थेरम आहे, काय आहे? सिमिलॅरिटीचा थेरम आहे. कोणत्याही राईट अँगल ट्रायंगल वरून समोरच्या हायपोटेनियस वरती जर आपण परपेंडिक्युलर अल्टिट्यूड जर ड्रॉ करत असेल तर जे आलेले करस्पॉन्डिंग मध्ये ट्रायंगल आहे, हे एक ट्रायंगल, त्याच्यानंतर हा उरलेला एक ट्रायंगल आणि हा पहिला ट्रायंगल, हे तिन्ही ट्रायंगल काय असते? सिमिलर असते. तर त्या सिमिलर वरून आपण पूर्ण कन्सेप्ट आपल्याला प्रूव्ह करायची आहे. तर त्यासाठी काय करायचं? आपण करू कन्स्ट्रक्शन्स. हे दिलेलं आहे. काय काय आहे? सिन्स सुरुवातीला गिवन लिहितो आपण. गिवन काय काय करायचं? यामध्ये पहिला सुरुवातीला ट्रायंगल घ्यायचं. कोणता ट्रायंगल घ्यायचो आपण? पायथागोरस थेरम मध्ये काय करणार आहोत? यामध्ये इन ट्रायंगल कोणता घेतला होता? यामध्ये ट्रायंगल घेऊ आपण. हा सुरुवातीला काय घेतलं आपण? ट्रायंगल घेतलं एबीसी. इन ट्रायंगल एबीसी ट्रायंगल बी, अँगल बी जो आहे काय आहे? हा 90 डिग्रीचा आहे, बरोबर आहे. गिवन गिवन मध्ये काय घेतलं? इन ट्रायंगल एबीसी इन ट्रायंगल एबीसी मध्ये काय घेतलं? अँगल एबीसी बरोबर काय आहे? 90 डिग्री, बरोबर 90 डिग्री. त्यानंतर आपण टू प्रूफ काय करायचं आपल्याला? टू प्रूफ मध्ये पहा. टू प्रूफ काय प्रूफ करायचं आहे? हायपोटेनियसचा स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस काय आहे? एसीचा स्क्वेअर काय आहे? हा रिमेनिंग टू साइड स्क्वेअर. कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा आहे. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द टू रिमेनिंग साइड स्क्वेअर. एबीचा स्क्वेअर आणि बीसीचा स्क्वेअर हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर हे प्रूफ करण्यासाठी आपण याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करणार आहोत. काय करणार आहोत? कन्स्ट्रक्शन काय करणार आहे? तुम्हाला सांगितलं होतं आताच. काय कन्स्ट्रक्शन करायचं आहे? यामध्ये काय करायचं आपल्याला? ड्रॉ करायचं आहे परपेंडिक्युलर सेगमेंट. काय करायचं आहे? ड्रॉ करायचं आहे परपेंडिक्युलर सेगमेंट. इथून इथे आपल्याला काय करायचं आहे? ड्रॉ करायचं आहे बरोबर परपेंडिक्युलर. ड्रॉ परपेंडिक्युलर म्हणजे इथे काय म्हणणार? नव्हे बीडी काय आहे? बीडी. एबीसी घेतला आपण, त्याच्यानंतर बीडी घेतला आपण. काय केलं? ड्रॉ परपेंडिक्युलर काय घेतलं? ड्रॉ परपेंडिक्युलर सेगमेंट बीडी. परपेंडिक्युलर सेगमेंट बीडी केलं. ऑन साइड कशावरती? ऑन साइड कशावरती? एसी वरती. हे परपेंडिक्युलर ड्रॉ केलं. आता हे ड्रॉ केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे? प्रूफ करायचं आहे, बरोबर. प्रूफ मध्ये काय करणार आहोत आपण? इन ट्रायंगल बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे? एबीसी हा काय घेतलेला आहे आपण? एक राईट अँगल ट्रायंगल. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये अँगल बी काय? हा 90 डिग्रीचा आहे. आणि अँगल बी पासून काय केलं आपण? परपेंडिक्युलर ड्रॉ केलं, एक अल्टिट्यूड ड्रॉ केलं. कशावरती? साइड हायपोटेनियस एसी वरती. आता हे केल्यानंतर इन राईट अँगल ट्रायंगल एबीसी काय आहे? सिन्स इन राईट अँगल ट्रायंगल इन ट्रायंगल एबीसी या ट्रायंगल मध्ये काय काय घेतलेलं आहे आपण? सेगमेंट बीडी इज परपेंडिक्युलर एसी. काय घेतलेलं आहे? सेगमेंट बीडी इज परपेंडिक्युलर सेगमेंट काय आहे? एसी, परपेंडिक्युलर टू द एसी हे आपण घेतलेलं आहे. आता हे घेतल्यानंतर जो सिमिलॅरिटीचा जो थेरम आहे काय आहे? या थेरम वरून कोणतं? सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलच्या थेरम वरून कोणत्याही राईट अँगल ट्रायंगल वरून समोरच्या हायपोटेनियस वर जर आपण अल्टिट्यूड ड्रॉ करत असेल तर त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणारा हा ट्रायंगल पहिला, हा दुसरा ट्रायंगल आणि ओरिजिनल ट्रायंगल हे तिन्ही ट्रायंगल काय असते? सिमिलर असते. तर त्यामध्ये काय काय तयार झालेले आहे? 3 ट्रायंगल. कोणतं? ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल. कोणता ट्रायंगल? एडीबी. त्यानंतर सिमिलर ट्रायंगल कोणता आहे? बीडीसी
डी सी, सिमिलर ट्रँगल बी डी सी. कशावरून लिहिलं हे? सिमिलॅरिटीज ऑफ, काय लिहिलं? सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रँगल याच्यावरून लिहिता येते आपल्याला. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रँगल, राईट अँगल, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रँगल याच्यावरून आपल्याला हे कन्सेप्ट लिहिता येते. त्याच्यानंतर आता जसं आपण सिमिलॅरिटीवरून हे दोन्ही ट्रँगल काय आहे? सिमिलर घेतलं, तर त्याच्यामध्ये काय आहे? जर आता हे तिन्ही ट्रँगल सिमिलर असेल तर त्याच्यापैकी सुरुवातीला काय घ्यायचं? सिन्स इन ट्रँगल. कोणते? दोन ट्रँगल कोणकोणते घ्यायचे? ट्रँगल एबीसी सिमिलर ट्रँगल एबीडी, एडीबी, ट्रँगल एबीसी सिमिलर ट्रँगल कोणतं? एडीबी. हे घेतलं. आता हे घेतल्यानंतर कोणतेही जर दोन ट्रँगल जर सिमिलर असेल तर त्याच्यामध्ये दिलेला जो काय असते, त्याच्यामध्ये दिलेले जे समोरासमोरील जी साईड असते करस्पॉन्डिंग साईड, कोणती? ट्रँगल एबीसी आणि एडीबी या दोन्ही ट्रँगल मध्ये काय असणार? त्याच्या समोरासमोर जी साईड असते त्या दोन्ही एकमेकाच्या काय असणार आहे? प्रोपोर्शनल मध्ये. म्हणजेच एबी ही प्रोपोर्शनल मध्ये आहे. कशाच्या? कोणती आहे? एडीच्या. म्हणजेच काय लिहू शकतो आपण? एबी अपॉन एडी. इथूनही लिहिता येते एबी अपॉन एडी इज इक्वल टू काय लिहिता येते? बीसी अपॉन काय लिहिता येते? बीसी अपॉन डीबी, बीसी अपॉन डीबी इज इक्वल टू काय लिहिता येते अजून? एसी अपॉन एबी, हे लिहिता येते. बरोबर. आता हे लिहितात नाही आपण, बघा यामध्ये हे लिहिलं आपण, तर एबी अपॉन एडी इज इक्वल टू बीसी अपॉन बीडी, एसी अपॉन एबी. यामध्ये काय कॉमन दिसत आहे? इथं एबी दिसत आहे, इथं एबी दिसत आहे. बरोबर. तर हे लिहिताना आपण डायरेक्ट एबी अपॉन एडी इज इक्वल टू एसी अपॉन एबी हे लिहिलं. कोणतीही तीन जर साईड जर सारखे असेल, तीन साईड सारखे असेल तर त्याच्यापैकी दोन आपण सारखे घेऊ शकतो. तर एबी अपॉन एडी आणि एसी अपॉन एबी कॉमन घेतलं. इथे क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय एबी मल्टिप्लाय बाय एबी काय येणार आहे? एबीचा स्क्वेअर आणि एडी मल्टिप्लाय बाय एसी, एडी मल्टिप्लाय बाय एसी. याला इक्वेशन्स काय घेऊ आपण? फर्स्ट घेऊ. याला इक्वेशन फर्स्ट घेऊ. आता हे इक्वेशन फर्स्ट घेतल्यानंतर त्यानंतर दुसरे दोन ट्रँगल घ्यायचे. कोणते? हे एबीसी. काय घेतलं आपण आता? सुरुवातीला हा ट्रँगल याच्यासोबत कॉन्ग्रंट आहे, म्हणजे सिमिलर आहे, दोन्ही सांगितलं. आता पहिला काय घ्या? तिसऱ्या सोबत कॉन्ग्रंट आहे, हे घेऊ. आता हे घेताना दोन्ही ट्रँगल काय आहे? दोन ट्रँगल कॉन्ग्रंट द्यायचे. सिन्स काय आहे? इन ट्रँगल कोणकोणते? ट्रँगल एबीसी इज सिमिलर ट्रँगल कोणत्या सोबत सिमिलर आहे? बीडीसी सोबत. ट्रँगल बीडीसी हे त्याच्यासोबत काय आहे? सिमिलर आहे. आता जर कोणतेही दोन ट्रँगल सिमिलर असेल तर त्याच्यामध्ये असणारे जे साईड आहे करस्पॉन्डिंग साईड ते दोन्ही एकमेकाच्या रेशोच्या प्रोपोर्शनल मध्ये असते. बरोबर आहे. याच्यावरून काय लिहू शकतो आपण? एबी अपॉन काय लिहू शकतो? बीडी इज इक्वल टू यामधून काय लिहू शकतो? बीसी अपॉन मध्ये काय लिहू शकतो? बीसी अपॉन मध्ये डीसी आणि यामधून काय लिहू शकतो? एसी अपॉन मध्ये काय लिहू शकतो? बीसी. तर यामध्ये पहा काय कॉमन दिसत आहे? एबी अपॉन बीडी, बीसी अपॉन डीसी आणि एसी अपॉन बीसी हे दोन्ही सारखे दिसत आहे. तर हे दोन्ही सारखे घ्या. काय घ्यायचं? बीसी अपॉन डीसी इज इक्वल टू एसी अपॉन बीसी. हे दोन्ही सारखे घेतले. आता हे सारखे घेतल्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय करा. बीसी मल्टिप्लाय बाय बीसी इज इक्वल टू बीसीचा स्क्वेअर आणि डीसी मल्टिप्लाय बाय एसी बरोबर डीसी मल्टिप्लाय बाय एसी. यामध्ये काही नाही, हे दोन इक्वेशन्स आहे. बरोबर. आता या दोन्ही इक्वेशन्सला बघा, या दोन्ही इक्वेशन्सला जर आपण ऍड केलं, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, सिन्स ऍडिंग इक्वेशन काय आहे? फर्स्ट अँड सेकंड. दोन्ही इक्वेशन्सला ऍड करायचं असेल तर दोघांमध्ये दिलेल्या लेफ्ट हँड साईडला ऍड करा. म्हणजेच एबी त्याचा स्क्वेअर प्लस काय आहे? बीसी त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू काय दिलेला आहे? एडी मल्टिप्लाय एडी मल्टिप्लाय बाय एसी प्लस काय आहे? डीसी मल्टिप्लाय एसी हे घेतलं. यामध्ये दोघांमध्ये काय कॉमन दिसत आहे? हे तर आहे. यामध्ये काय कॉमन दिसत आहे? यामध्ये आपल्याला कॉमन दिसत आहे एडी मल्टिप्लाय एसी, डीसी मल्टिप्लाय बाय एसी. म्हणजे एसी काय आहे? कॉमन आहे. कॉमन घेतलं. आतमध्ये काय उरणार आहे? एडी प्लस काय उरणार आहे? डीसी कॉमन उरलं. आता एसी मल्टिप्लाय बाय एडी प्लस डीसी. लक्ष द्या इकडे, एडी प्लस डीसी बघा काय आहे? एडी प्लस डीसी हे प्लस हे म्हणजे काय येणार आहे? हे पूर्ण एकच आहे. बरोबर. एसी लिहिता येते त्याच्यासाठी. म्हणजेच काय लिहिता येते? एडी प्लस डीसी इज इक्वल टू काय लिहिता येते आपल्याला? एसी. सिन्स करायचं इथं ए डी आणि सी हा काय आहे? पॉइंट आहे. ए डी सी. एडी प्लस डीसी इज इक्वल टू एसी लिहिता येते. तर त्यासाठी एसी मल्टिप्लाय बाय एसी इज इक्वल टू काय आहे? एसीचा स्क्वेअर.
बरोबर. तर हेच काय आलेलं आहे, एबीचा स्क्वेअर प्लस काय लिहू शकतो आपण याच्यावरून, एसीचा स्क्वेअर. बरोबर आहे. हे एसीचा स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहू शकतो, एबीचा स्क्वेअर प्लस बीसीचा स्क्वेअर. हे झालं आपलं प्रूफ. काय काय केलं आपण या क्वेश्चन्स मध्ये, फायनल पहिल्यापासून पाहू आपण. सुरुवातीपासून पाहायचं. काय केलं, ट्रायंगल घेतले. बरोबर आहे. राईट अँगल ट्रायंगल पायथागोरसचा इम्पॉर्टंट थेरम आहे. बरोबर, इम्पॉर्टंट थेरम. मागच्या वर्षी जरी बोर्डाच्या पेपरमध्ये आलेला नसेल, मागच्या वर्षी हा थेरम आलेला आहे बोर्डाच्या पेपरमध्ये. हा थेरम आलेला आहे, टँजंट सेगमेंट थेरम. एकदम इझी कन्सेप्ट होतं. यामध्ये फक्त एक काय करायचं आहे, सर्कल ड्रॉ करायचा आहे आणि 2 टँजेंट काढायचं आहे, ते ड्रॉ करायचं, ते जॉईन करायचं. 3 मार्कासाठी बोर्डाच्या पेपरमध्ये आला होता. एकदम इझी कॉन्सेप्ट. तर यामध्ये हा पायथागोरस थेरम काय आहे, पायथागोरस थेरम काय म्हणते, कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरज एवढा असतो. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द 2 रिमेनिंग साइड स्क्वेअर. हा आपल्याला ही स्टेटमेंट आपल्याला बोर्डाच्या पेपरमध्ये दिलेली असतेच. ही स्टेटमेंट दिलेली असल्यानंतर यामध्ये काय करायचं, आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय घेतलं, एक ट्रायंगल काढला. कोणता, एबीसी हा ट्रायंगल काढला. या ट्रायंगल मध्ये काय केलं, जो अँगल बी आहे, या बी वरून काय घेतलं आपण, परपेंडिक्युलर म्हणजे अल्टिट्यूड ड्रॉ केलं. कशावरती, हायपोटेनियस साइड एसी वरती. आता कोणत्याही राईट अँगल ट्रायंगल वरून त्याच्या समोरच्या साइड वरती जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करत असेल, तर तिथे आलेले तयार झालेले जे 3 ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल 1, 2 आणि हा पूर्ण पहिला एक ट्रायंगल, हे तिन्ही ट्रायंगल काय असते, सिमिलर असते. तर हे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल वरून आपण हे तिन्ही सिमिलर दाखवले. त्याच्यानंतर काय करायचे, हे 2 ट्रायंगल सिमिलर घ्यायचं, त्यांच्या दोघांच्या करस्पॉन्डिंग साइड एकमेकांच्या काय असतात, रेशो मध्ये असतात. हे 2 करस्पॉन्डिंग दाखवा. त्याच्यामध्ये जे कॉमन दिसते, काय दिसते, एबी अपॉन, हे इथं एबी आहे, इथं एबी आहे, या दोघाला कॉमन घ्या. एबी मल्टिप्लाय बाय एबी, एबीचा स्क्वेअर, आणि हे दोघं एडी मल्टिप्लाय एसी. त्यानंतर दुसरा याला घ्या, याला आणि याला घ्या. या 2 ट्रायंगलला घेतल्यानंतर याच्यामध्ये जे कॉमन दिसते, कोणतं, हे ते दिसते. बीसी आणि बीसीचा काय करा, स्क्वेअर करा, आणि या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय, डीसी मल्टिप्लाय बाय एसी. 2 इक्वेशन. आता या दोन्ही इक्वेशन्सला काय करा, ऍड करा. दोन्ही इक्वेशन्सला ऍड केल्यानंतर आपल्याजवळ हा एक्सप्रेशन येते, एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. हे झालेलं आहे आपलं फायनल आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे टँजंट सेगमेंट थेरम. काय आहे, टँजंट सेगमेंट थेरम. मागच्या वर्षी बोर्डाच्या पेपरमध्ये आलेला हा थेरम आहे, टँजंट सेगमेंट थेरम. काय आहे, टँजंट सेगमेंट थेरम मध्ये काय सांगितलेलं आहे, टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल आर कॉन्ग्रुएंट. काय सांगितलेलं आहे, सपोज करा एखादा सर्कल असेल, हा सर्कल आहे, या सर्कल वरून एखाद्या पॉइंट वरून इथे एक टँजंट ड्रॉ केली आणि इथे एक टँजंट ड्रॉ केली. त्यानंतर येणारं जे हे पॉइंट आहे, इथून पॉइंट, हे अँगल आणि हे अँगल दोन्ही काय असतं म्हणजे सारखं असतं, हे प्रूव्ह करा. तर त्यासाठी काय करायचं, करू आपण प्रूफ. इथे पॉइंट घेतला हा ओ, इथून काय करा, इथून काय करायचं, इथे परपेंडिक्युलर ड्रॉ करायची, इथे परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर 90 डिग्रीचा, इथे पण 90 डिग्रीचा. का, कारण की टँजंट आणि सेगमेंट, टँजंट जो थेरम आहे, काय आहे, जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, रेडियस, सर्कलची रेडियस, याच्यावरती जर परपेंडिक्युलर टाकत असेल आपण, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये जे होते तिथे 90 डिग्रीचा अँगल बनते. बरोबर. हे अँगल आणि हे अँगल दोन्ही कॉन्ग्रुएंट आहे. याला जॉईन केल्यानंतर जे दिसते, हे अँगल कॉन्ग्रुएंट आहे. त्याच्यानंतर काय येणार आहे, हे जे दिलेलं आहे, काय आहे, हे साइड, ही साइड सारखी आहे, दोघांमधली कॉमन साइड आहे, ही साइड सारखी आहे, ही साइड सारखी आहे. साइड अँगल किंवा अँगल साइड अँगल या टेस्टनुसार दोन्ही ट्रायंगल जे आहे, हे ट्रायंगल आणि हे ट्रायंगल कॉन्ग्रुएंट येणार. ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असेल तर त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट मध्ये येणारी ही साइड पण काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे. हे आपण प्रूव्ह करणार आहोत. काय काय करायचं या क्वेश्चन्स मध्ये दिलेलं काय आहे, सुरुवातीला काय घ्यायचं आपण, गिवन काय घेतलेलं आहे, काय घेतलं, सुरुवातीला एक काय घेऊ आपण, सर्कल काढू. बरोबर आहे. हे सर्कल काढलं. या सर्कल मध्ये काय आहे, ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. काय घेतलं, ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. गिवन ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. बरोबर आहे. सेंटर ऑफ द सर्कल घेतलं. हे याच्यानंतर आर बी द पॉइंट, हे काय घेतलं, एक आर नावाचं एक पॉइंट घेतलं, जे या सर्कल पासून याला काय घेतलेलं आहे, जॉईन केलं. हे काय आहे, आर नावाचं एक पॉइंट आहे, ज्याला काय घेतलं, जॉईन केलं. तर या आर नावाच्या पॉइंट वरून इथून इथे काय करायचं, इथून जॉईन करू आपण याला, हे जॉईन केलं, आणि त्यानंतर इथं पण यालाही जॉईन करू, हे जॉईन केलं. बरोबर. आता हे केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला प्रूफ मध्ये काय काय सांगितलेलं आहे, हे जॉईन केलं, हे जॉईन केल्यानंतर हे समोर पण काढू शकतो आपण, असं हे समोर पण काढू शकतो. बरोबर.
काय घेतलं, एक पॉइंट घेतला आर नावाचा, ओ तिकडे काय घेतलं, डी नावाचा पॉइंट घेतला एक, सपोज करू डी नावाचा याला पॉइंट घेतलं, बरोबर. आता त्यानंतर या ओ वरून तर इथं काय करायचं आपल्याला, परपेंडिक्युलर, ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. त्यानंतर पॉइंट डी काय आहे, पॉइंट डी वरून काय घेतलं, दोन्ही याच्यावरती सर्कल वरती काय घेतलेलं आहे, ड्रॉ टँजेंट टू द सर्कल. आणि कॉन्टॅक्ट मध्ये येणारे जो पॉइंट आहे काय आहे, पी आणि क्यू, इंटरसेक्ट द सर्कल पॉइंट पी आणि या पॉइंट क्यू मध्ये काय करते, इंटरसेक्ट करते, हे सांगितलेलं आहे. आता हे सांगितल्यानंतर जॉईन केलं आपण, काय काय केलं, जॉईन केलं, हे जॉईन केलं आणि जॉईन ओपी आणि ओक्यू हे काय केलं, दोन्ही जॉईन केलं. ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल, त्याच्यानंतर पीडी आणि पीक्यू आर द टँजेंट टच टू द पॉइंट डी. काय घेतलेलं आहे आपण, सिन्स काय काय घेतलेलं, ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल, त्याच्यानंतर पी डी आणि पीडी आणि क्यू डी काय आहे, पीडी अँड क्यू डी इज tangent of the circle touch at point काय आहे, डी, टच ॲट अ पॉइंट डी, दोन्ही पण डी या पॉइंट मध्ये टच करते. त्याच्यानंतर डी या पॉइंट मध्ये टच करल्यानंतर जॉईन काय केलं आपण, कन्स्ट्रक्शन केलं. याच्यामध्ये प्रूफ काय करायचं आपल्याला, प्रूफ करायचं आहे, टू प्रूफ करायचं आहे, काय आहे, पी डी इज इक्वल्स टू काय करायचं आहे, क्यू डी. हे दोन्ही प्रूफ करायचं आहे, दोन्ही डिस्टन्स काय सांगितलेलं आहे, सारखं आहे म्हणून सांगितलेलं आहे. हे प्रूफ करायचं, हे प्रूफ करण्यासाठी काय केलं आपण, कन्स्ट्रक्शन केलं, कन्स्ट्रक्ट काय केलेलं आहे, जॉईन ओपी आणि ओक्यू काय केलेलं आहे, जॉईन ओपी अँड ओक्यू हे दोन्ही जॉईन केले. आता हे जॉईन केल्यानंतर काय काय आहे, प्रूफ मध्ये लिहू आपण, प्रूफ मध्ये लिहू. प्रूफ मध्ये लिहिल्यानंतर एकदम सोपी कन्सेप्ट आहे. काय केलेलं आहे, याच्यामध्ये इन ट्रायंगल, दोन ट्रायंगल झालेले आहे, बरोबर आहे. इन ट्रायंगल कोणकोणते ट्रायंगल झालेलं आहे, पीएडी दोन ट्रायंगल झालेले आहे, पीओडी आणि दुसरा ट्रायंगल कोणता झालेला आहे, पीओडी आणि दुसरा क्यूओडी, दोन ट्रायंगल झालेला आहे, पीओडी अँड दुसरा ट्रायंगल काय झालेला आहे, क्यूओडी दोन्ही ट्रायंगल मध्ये, इन ट्रायंगल पीओडी आणि इन ट्रायंगल क्यूओडी या दोन्ही ट्रायंगल मध्ये पहा काय आहे, ओपी, सिन्स ओपी इज इक्वल टू काय लिहिता येते आपल्याला, ओक्यू काय लिहिता येते, रेडियस ऑफ द सर्कल काय आहे, रेडियस रडाय ऑफ द सर्कल लिहिता येते, रडाय ऑफ द सर्कल, रडाय ऑफ द सर्कल्स, सर्कलच्या रेडियस आहे दोन्ही पण, हे लिहिता येते दोन्ही कॉन्ग्रुएंट. का, कारण की रेडियस जो सर्कल आहे त्या सर्कलच्या पूर्ण रेडियस काय असते, हे कॉन्ग्रुएंट असते, म्हणून रेडियस ऑफ द सर्कल. त्यानंतर दोन्ही जर ह्या जर सारखं असेल तर यामध्ये काय आहे, हा जो अँगल आहे ओपीडी आणि ओक्यूडी हे पण अँगल काय आहे, सारखा आहे. सिन्स अँगल काय आहे, ओपीडी इज कॉन्ग्रुएंट अँगल काय आहे, ओ क्यू डी हे दोन्ही काय आहे, सारखे आहे. आता हे सारखे आहे तर हे काय आहे, कॉमन अँगल, हे दोन्ही काय आहे, इच अँगल 90 डिग्री काय आहे, 90 डिग्री. कोणत्या थेरम वरून, टँजेंट थेरम वरून. टँजेंट थेरम कसं, कोणता थेरम आहे आपला, टँजेंट थेरम आहे. टँजेंट थेरम कोणता, वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधून वर्तुळाच्या कशावरती, टँजेंट, जी टँजेंट आहे स्पर्शिकावरती टाकलेला जो लंब आहे तो काय करतो, इथं दुभागतो, म्हणजे इथं परपेंडिक्युलर असते, लंब असते, हे लंब असते तर इथे 90 डिग्रीचा अँगल तयार होते, म्हणजे ओक्यू इज परपेंडिक्युलर काय आहे, क्यूडी आहे, इथं 90 डिग्री, ह्या पण काय असणार आहे, 90 डिग्री, म्हणजे दोन्ही ट्रायंगल काय आहे, दोन्ही अँगल काय आहे, सारखे आहे. आता त्यामध्ये बघा ओपीडी आणि ओक्यूडी या दोन्ही मध्ये ओडी काय आहे, कॉमन साइड आहे, काय आहे, ओडी. सेगमेंट लिहिता येते आपल्याला, सेगमेंट ओडी इज कॉन्ग्रुएंट, सेगमेंट काय लिहिता येते, ओडी काय आहे, कॉमन साइड, काय आहे, कॉमन साइड असं लिहिता येते आपल्याला, बरोबर. आता हे जर कॉमन साइड असेल तर दिलेलं बघा कोणत्या साइड नुसार, याच्यावरून आपल्याला काय लिहिता येते, साइड अँगल साइड, बघा साइड काय आहे, साइड अँगल किंवा अँगल साइड अँगल किंवा
अँगल साइड साइड या टेस्ट नुसार दोन्ही ट्रायंगल काय आहे, कॉन्ग्रंट आहे. सिन्स दोन्ही जे ट्रायंगल आहे, कोणकोणते ट्रायंगल, ट्रायंगल POD इज कॉन्ग्रंट, काय आहे, कॉन्ग्रंट ट्रायंगल. कोणता आहे, QOD, हे दोन्ही काय आहे, कॉन्ग्रंट आहे. तर कॉन्ग्रंट आहे तर कशावरून, साइड कोणता आहे, ही साइड सारखी आहे, ही साइड सारखी आहे. साइड साइड अँगल काय आहे, साइड साइड अँगल, साइड साइड अँगल वरून साइड साइड अँगल SSA या टेस्ट नुसार हे दोन्ही जे ट्रायंगल आहे, टेस्ट नुसार साइड साइड अँगल टेस्ट नुसार दोन्ही ट्रायंगल काय आहे, कॉन्ग्रंट आहे. आता कोणतेही दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रंट असेल तर त्याच्यामध्ये असणारी जी आहे ही साइड या साइडला ही साइड कॉन्ग्रंट आहे, ही साइड कॉमन आहे, त्याच्यामुळे कॉन्ग्रंट आहे. तर उरलेली जी आहे काय आहे, ही साइड आणि ही साइड काय आहे, PD आणि QD हे पण काय असणार आहे, कॉन्ग्रंट असणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय लिहिता येते, त्यासाठी यावरून लिहिता येते. सिन्स यावरून लिहिता येते आपल्याला काय पाहिजे, आपल्याला प्रूफ मध्ये पाहिजे होतं सेगमेंट PD हे कॉन्ग्रंट आहे कशासोबत, QD सोबत. म्हणजे PD इज कॉन्ग्रंट QD, काय लिहिता येते, सिन्स PD इज कॉन्ग्रंट सेगमेंट काय लिहिता येते, QD. हे झालं आपलं प्रूफ. काय आहे, काय काय केलं याच्यामध्ये बघा. टॅन्जेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल आर कॉन्ग्रंट. जर कोणत्या एक्सटर्नल पॉइंट वरून टॅन्जेंट ड्रॉ केला आपण सर्कल वरती, तर ते जे पॉइंट वरून दोन्ही जे काय ते टॅन्जेंट, दोन्ही टॅन्जेंट काय आहे, कॉन्ग्रंट आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर हे प्रूफ करताना आपण काय घेतलं, O इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड PD अँड QD काय आहे, टॅन्जेंट ऑफ द सर्कल. टच ॲट अ पॉइंट काय आहे, D. हा D काय आहे, एक्सटर्नल पॉइंट आहे. याच्यामध्ये आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, PD आणि QD हे दोन्ही प्रूफ करायचं आहे. तर हे प्रूफ करण्यासाठी आपण काय केलं, जॉईन केलं. OP आणि OQ हे दोन्ही जॉईन केलं. हे दोन्ही जॉईन केल्यानंतर काय आहे, इन ट्रायंगल एक ट्रायंगल आहे OPD आणि OQD या दोन्ही ट्रायंगल मध्ये किंवा QOD या ट्रायंगल मध्ये याच्यामध्ये जो दिलेला आहे OP आणि OQ हे दोन्ही काय असणार आहे, सारखे असणार आहे. का, कारण की रेडियस ऑफ द सर्कल रडाय म्हणतो. रेडियस एकापेक्षा जास्त असेल तर त्याला रडाय म्हणायचं. त्यानंतर अँगल OPD आणि OQD हे दोन्ही काय आहे, सारखे आहे. का सारखे आहे, कारण की दोन्ही काय आहे, 90 डिग्रीचे आहे. दोन्ही 90 डिग्रीचे असल्यानंतर आणि सेगमेंट OD आणि सेगमेंट OD हे काय आहे, दोन्ही सारखे आहे. का, कारण की कॉमन साइड आहे. आता ते कॉमन साइड असल्यानंतर साइड अँगल साइड काय आहे, साइड अँगल साइड किंवा साइड अँगल, ही साइड अँगल साइड किंवा साइड अँगल या टेस्ट नुसार दोन्ही ट्रायंगल काय आहे, कॉन्ग्रंट आहे. दोन्ही ट्रायंगल जर कॉन्ग्रंट असेल तर त्यामध्ये दिलेली जी रिमेनिंग साइड आहे कोणती, ही साइड PD आणि QD हे पण काय असणार आहे, कॉन्ग्रंट असणार आहे. हे झालं आपलं या क्वेश्चनचं, या थेरमचं आन्सर. स्क्रीनशॉट घेऊ शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता याच्यावरून. हे दिलेलं आहे, पूर्ण डिटेल मध्ये सांगितलं आपण. आता त्यानंतर नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन आहे, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, दरवर्षी बोर्डाच्या पेपरमध्ये विचारणारा थेरम आहे. काय आहे, थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. काय सांगितलेलं आहे, थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये दिलेला जो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कशाला म्हणतो आपण, ऑल व्हर्टायसेस ऑफ द क्वाड्रिलॅटरल, जे क्वाड्रिलॅटरलचे जे व्हर्टायसेस आहे पूर्ण. आता सपोज करा सर्कल आहे, या सर्कलावरती जर याचे सर्व व्हर्टायसेस असेल 1 2 3 आणि 4, हे चारही व्हर्टायसेस जर सर्कल वरती असेल तर त्याला काय म्हणतो आपण, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. बरोबर. आता हे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काय सांगितलं, अपोजिट अँगल ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हे अँगल आणि हे अँगल सप्लिमेंटरी, म्हणजे जर अँगल हे असेल तर हे अँगल C असेल, A प्लस C बरोबर किती येणार आहे, 180 अंश. बरोबर, हे सांगितले. सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्री. काय सांगितलं, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कशाला म्हणायचं, ऑल व्हर्टायसेस ऑफ द क्वाड्रिलॅटरल आर इन द सेम सर्कल. एकाच सर्कल वरती जर सर्व व्हर्टायसेस असेल तर त्याला म्हणतो आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तर सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल, हे अँगल आणि हे अँगल दोन्ही काय असते, म्हणजे सप्लिमेंटरी. हे आणि हे अँगल काय असते, सप्लिमेंटरी. आता त्याच्यानंतर हे जर अँगल असेल, अँगल A इथं B C आणि D असेल, बरोबर. अँगल A जर अँगल ADC असेल, हा अँगल असेल ADC, तर त्यानं काय केलेला, हा इंटरसेप्टेड, हा इन्स्क्राइब अँगल आहे, त्याने इंटरसेप्ट केलेली आर्क कोणती आहे, ABC. इन्स्क्राइब केलेली आर्क आहे, इन्स्क्राइब अँगल आणि इंटरसेप्ट केलेली आर्क हे याच्यामध्ये. आता दुसरा, हा अँगल जर 120 असेल, हा अँगल जर 120 असेल तर त्यानं केलेली ही इन्स्क्राइब केलेली इंटरसेप्टेड केलेली आर्क किती असते, या हे जे अँगल दिलेला आहे, हा अँगल काय असतो, याच्यापेक्षा अर्धा असतो. म्हणजे हे जे दिलेले पूर्ण आर्क आहे त्याच्या अर्धी हे असते.
म्हणजे हे किती असणार आहे 240. 240 पेक्षा हा काय असते त्याच्या अर्धा, बरोबर. आता हा जर आर्क किती असेल 60 डिग्री असेल तर हे त्याच्यापेक्षा डबल किती येणार आहे 120 डिग्री. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी काय काय घेतलं आपण, एक सर्कल घेऊ, बरोबर. अपोजिट अँगल ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी, तर त्याच्यासाठी गिवन काय घेतलेलं आहे क्वाड्रिलॅटरल. काय घ्यायचं क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल घेऊ आपण, बरोबर आहे. ABC आणि D इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. काय घ्यायचं सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल घेतलं. आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरल घेण्यासाठी आपल्याला सर्कल काढावं लागेल. हे सर्कल काढलं. आता या सर्कल मध्ये काय काय करावं लागेल, हा पॉईंट A घेतला, हा पॉईंट काय घेतलेला आहे B घेतलं, त्याच्यानंतर हा AB आणि हा काय घेतलं ABC आणि D, हा 4 पॉईंट घेतले, बरोबर. आता हे चारही पॉईंटला काय करायचं ABCD हे 4 पॉईंट घेतलेले आहे, बरोबर. आता हे 4 पॉईंट घेतल्यानंतर हे चारही पॉईंट घेतल्यानंतर या चारही पॉईंटला जॉईन करू. हे जॉईन केलं, डायग्राम वेगळी काढू शकता तुम्ही सुरुवातीला, बरोबर आहे. आता जसं हे डायग्राम आहे, हे डायग्राम न काढता तुम्हाला आपण आपल्या जे टेक्स्टबुक मध्ये दिलेली डायग्राम आहे ती डायग्राम काढली तरी चालते. काय दिलेली आहे, ही डायग्राम अशी दिलेली आहे टेक्स्टबुक मध्ये, ही डायग्राम दिलेली आहे अशी, बरोबर आहे. याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, पॉईंट दिलेला आहे ABC आणि D. ABCD हे असे 4 पॉईंट दिलेले आहे. इथे A दिलेला आहे, इथं B दिलेला आहे, इथे C दिलेला आहे आणि इथे D दिलेला आहे. असे 4 पॉईंट दिलेले आहे. D, A, B आणि C हे 4 पॉईंट दिलेले. आता हे चारही पॉईंटला काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे. हे जॉईन, याला जॉईन केलं, हे याला जॉईन केलं, हे याला जॉईन केलं आणि हे याला जॉईन केलं. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, अपोजिट अँगल ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. गिवन मध्ये लिहिलं ABCD इज काय लिहिलं सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, बरोबर. ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. टू प्रूव्ह काय करायचं आहे, टू प्रूव्ह काय करायचं आहे, जो दिलेला अँगल आहे अँगल A प्लस अँगल C इज इक्वल्स टू 180 डिग्री किंवा अँगल B प्लस अँगल D इज इक्वल्स टू काय आहे 180 डिग्री. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. A किंवा हे अँगल आणि हे अँगल सप्लिमेंटरी म्हणजे दोघांची ऍडिशन किती येणार आहे 180 डिग्री, आणि हे अँगल आणि हे अँगल अपोजिट आहे दोन्ही, तर त्याचं काय होणार आहे 180 डिग्री. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपण घेतलेला आहे ट्रायंगल, जो क्वाड्रिलॅटरल ABCD हा काय घेतला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हे सायक्लिक घेतल्यानंतर याच्यामध्ये जो दिलेला आहे टू प्रूफ साठी आता आपल्याला काय घ्यायचं आहे प्रूफ मध्ये काय येणार आहे आपल्या जो प्रूफ मध्ये बघा जो दिलेला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे काय आहे आर्क दिलेला आहे आर्क ABC काय आहे ही जी आर्क आहे ABC त्यानं काय केलेलं आहे आर्क ABC इंटरसेप्ट इन्स्क्राइब बाय काय केलेलं आहे अँगल ADC काय केलेलं आहे आर्क ABC is intercepted by the inscribed angle काय आहे आर्क ABC ही आर्क आहे ही काय आहे ही आर्क आहे ABC त्यानं काय केलेलं आहे इंटरसेप्टेड बाय इन्स्क्राइब अँगल कोणता अँगल ADC हा इन्स्क्राइब केलेला आहे बरोबर आहे काय लिहिलं आर्क ABC is intercepted by intercepted arc ABC is intercepted by the inscribed angle कोणता अँगल आहे आर्क ABC हा इंटरसेप्टेड केलेली जी आर्क आहे त्यानं आर्क अँगल ADC हे केलेलं आहे बरोबर. आता जसं आपण सांगितलं होतं ही आर्क जे आहे ही आर्क काय असते हे जो अँगल असते या आर्कच्या काय असते हाफ मध्ये असते म्हणजे दिलेला जो अँगल आहे अँगल ADC हा काय असते अर्धा असते कशाच्या मेजर ऑफ आर्क कोणती आर्क आहे ABC मेजर ऑफ आर्क ABC याला इक्वेशन काय घ्यायचं फर्स्ट घ्यायचं काय सांगितलं आर्क ABC इज इंटरसेप्टेड बाय द इन्स्क्राइब अँगल कोणता अँगल आहे ADC. सेम जसं आपण हे इक्वेशन फर्स्ट लिहिले तसंच काय लिहायचं दुसरी इक्वेशन तयार करायची काय लिहायचं आर्क आता इथे चेंज करायचं काय लिहायचं आर्क ABC लिहिलं होतं आर्क आता दुसरी आर्क काय घ्यायचं ADC ही दुसरी आर्क बरोबर आहे आर्क ADC इज इंटरसेप्टेड बाय द इन्स्क्राइब अँगल काय आहे द इन्स्क्राइब
अँगल, कोणता अँगल आहे इन्स्क्राईब अँगल करताना, ही आर्क जे आहे एडीसी त्याने इन्स्क्राईब केलेलं एबीसी हा अँगल आहे, अँगल एबीसी हा काय केलेला आहे इन्स्क्राईब केलेला आहे. तर जो अँगल आहे दिलेला कोणता अँगल, सिन्स अँगल एबीसी इज इक्वल टू काय लिहिता येते आपल्याला 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क, मेजर ऑफ आर्क कोणती आर्क, एबीसी ने इन्स्क्राईब केलेली आर्क कोणती आहे, मेजर ऑफ आर्क, मेजर ऑफ आर्क कोणते आहे एडीसी, एडीसी हे इक्वेशन 2 बरोबर. आता या दोन्ही इक्वेशनची जर ऍडिशन्स केली आपण, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, काय केलं दोन्ही इक्वेशनचे जर ऍडिशन्स केलं, सिन्स ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड दोन्ही इक्वेशन्सला जर ऍड केलं तर हे बघा अँगल एडीसी प्लस अँगल एबीसी याला ऍड करा. दुसरा आहे हे 1/2 मेजर काय आहे 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क काय आहे एबीसी प्लस काय आहे 1/2 प्लस 1/2 काय आहे मेजर ऑफ आर्क, मेजर ऑफ आर्क कोणती आर्क आहे, मेजर ऑफ आर्क एबीसी लिहिलं, त्याच्यानंतर मेजर ऑफ आर्क एडीसी हे लिहिलं. आता याच्यामध्ये काय कॉमन दिसते 1/2 आणि 1/2 कॉमन दिसते, तर 1/2 जर आपण कॉमन काढलं तर याच्यामध्ये मेजर ऑफ आर्क, याच्यामध्ये काय आहे मेजर ऑफ आर्क, मेजर ऑफ आर्क कोणती आहे एबीसी आणि इथं काय आहे प्लस मेजर ऑफ आर्क एडीसी, हे काय कॉमन काढलं आपण याच्यातून 1/2 कॉमन काढलं, तर हे याला ब्रॅकेट करायचं मोठं बरोबर, दोन्ही याला मल्टिप्लायला आहे 1/2. आता हे मल्टिप्लायला असताना आता बघा एबीसी आणि एडीसी आर्क बघा एबीसी आणि एडीसी, एबीसी आणि एडीसी काय आहे कन्स्टिट्यूट अ होल सर्कल, काय आहे आर्क, इथं लिहायचं सिन्स काय लिहायचं आर्क, आर्क कोणती आर्क आहे एबीसी अँड आर्क कोणती आर्क आहे एडीसी, कन्स्टिट्यूट अ होल सर्कल, कन्स्टिट्यूट अ काय आहे कन्स्टिट्यूट अ होल सर्कल किंवा कंप्लीट सर्कल, कन्स्टिट्यूट अ कंप्लीट सर्कल. आता सर्कल माहित आहे आपल्याला, कंप्लीट सर्कल असेल तर सर्कलचं मेजर किती असते, अँगल एडीसी प्लस अँगल एबीसी बरोबर किती आहे 1/2. आता हे काय करते दोन्ही कंप्लीट सर्कल करते बरोबर आहे, कन्स्टिट्यूट करते म्हणजे बनवते पूर्ण कंप्लीट सर्कल. तर कंप्लीट सर्कल बनवत असेल तर सर्कलचं मेजरमेंट किती असते 360 डिग्री बरोबर, 360 डिग्री. तर हे किती येणार आहे सिन्स अँगल एडीसी प्लस अँगल एबीसी बरोबर 1/2 आणि हे 2 1 2 180 किती येणार आहे 180 बरोबर. हेच आलेलं आहे आपलं पहिलं याचं आन्सर, हे झालं आपलं प्रूफ बरोबर. सेम काय आहे सिन्स हे काय आलेलं आहे प्रूफ आपलं अँगल डी प्लस अँगल बी इज इक्वल टू किती आलेला आहे 180 डिग्री. सिमिलरली याच्यावरून काय लिहिता येते आपल्याला, सिमिलरली काय लिहिता येते अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू किती लिहिता येते 180 डिग्री. हेन्स प्रूफ झालं. काय एकदम इम्पॉर्टंट म्हणजे एकदम सोपा क्वेश्चन्स आहे. काय आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सुरुवातीला आपल्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय ते आलं पाहिजे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कशाला म्हणतो, द व्हर्टायसेस ऑफ ऑल व्हर्टायसेस कशावरती असलं पाहिजे, सेम सर्कल वरती असलं पाहिजे, त्याला काय म्हणायचं सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, त्याला काय म्हणायचं सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरल वरती पूर्ण हा थेरम आहे. कोणता थेरम आहे, अपोजिट अँगल ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. अपोजिट अँगल ए आणि अँगल सी हे दोन्ही अपोजिट आहेत, तर ते अपोजिट असल्यानंतर सप्लिमेंटरी म्हणजे काय आहे 180 डिग्री. 180 डिग्री असेल तर त्याला काय म्हणतो आपण अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री, अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर प्रूफ मध्ये लिहिलं आपण तेच, गिवन मध्ये सुरुवातीला आपण काय लिहिलेलं होतं, क्वाड्रिलॅटरल एबीसीडी हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. त्याच्यानंतर प्रूफ मध्ये काय घेतलेलं आहे, प्रूफ मध्ये जी एबीसी आहे, एबीसी काय आहे आर्क एबीसी जे आहे त्याने इंटरसेप्टेड केलेलं जे अँगल आहे कोणता इन्स्क्राईब अँगल, कोणता एडीसी काय आहे इन्स्क्राईब अँगल, तर तो काय असते अर्धा असते या आर्कच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे मेजर ऑफ जो अँगल आहे अँगल एडीसी हा काय असते अर्धा असते मेजर ऑफ आर्क एबीसीच्या तुलनेत. सेम त्याला काय करा उलट करा, एबीसी काय घ्या अँगल घ्या आणि एडीसी काय घ्या आर्क घ्या. दोन इक्वेशन्स तयार होते. दोन्ही इक्वेशन्सला ऍड केल्यानंतर आपल्याजवळ काय येते, दोन्ही आर्क मिळून एक कंप्लीट सर्कल तयार होते. तर सर्कल तयार होण्यानंतर सर्कलचं मेजरमेंट किती असते
360 डिग्री आणि तेच त्याचा आन्सर किती येणार आहे, दोन्ही अपोजिट अँगल किती येणार आहे, 180 डिग्री. आता जे सांगितलेलं आहे आपण 5 क्वेश्चन्स आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. या 5 थेरम पैकी एक थेरम फिक्स बोर्ड पेपर 2026 मध्ये येणार म्हणजे येणार. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.